का पहिलं गणित या पद्धतीने आहे. गणित हे पुस्तकातलं बघा होते का 10वीचा आहे पार्ट फर्स्ट 6.1 गणित पुस्तकातलं बघून बघा तुम्ही त्या पद्धतीने सोडवायचं. आपल्याला डायरेक्ट मेथडनं सोडवा म्हणलंय. सरळ पद्धत. पहिला स्टार्टिंगला काय लिहायचं क्लास म्हणजे मराठीत काय वर्ग क्लास मार्क म्हणजे वर्गमध्य एक्स आहे फ्रिक्वेन्सी वारंवारता त्याला एफ आय म्हणायचं आणि त्या खाली त्याच्या पुढे एक्स आय एफ आय हे सर्व गोष्टी आपण 8वीला शिकला. बरं क्लास तुम्हाला दिलेला आहे त्या टेबलवरचा क्लास बघून लिहायचा 0 to सांग 0 to 2 2 to 4 हे 8वीचं गणित आहे मुलींना. 2 to 4 4 to 6 बोला 6 to 8 सांग 8 to 10 8 to 10 असं रेषावरला बघा. हे डायरेक्ट मेथडचे मिळतात. मध्य काढायचे मीन काढायचा डायरेक्ट मेथडनं मीन काढायचे आपल्याला. हे टेबल साचा तयार केला समजते नाही. बर क्लास मार्क काढायचा याचं. क्लास मार्क काढण्यासाठी काय करायचं दोघांचं बेरीज करायचं. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दोघांचं बेरीज करायचा. अवघ्या दोघांचं बेरीज करायचं त्याला 2 न भागायचं. क्लास मार्क पहिल्याचं क्लास मार्क 0 + 2 by 2 is equal to 2 by 2 is equal to 1. क्लास मार्क केलं 1. जर क्लास मार्क काढायचा आहे 2 + 4 by 2 आहे +4 by 2 is equal to 6 by 2 is equal to 3. 3 आले का 3. डिफरन्स ह्या दोघांमधला फरक डिफरन्स कितीचा आहे 2चं. पुढलं काढलं नाही तर बी चालतंय. 2च्या डिफरन्सनं लिहित गेलं तर बी येतंय. 2च्या डिफरन्सनं 2च्या फरकाने 5 त्याच्या पुढलं 7 त्याच्या पुढलं 9 इथं खाली टोटल म्हणून लिहायचं. टोटल 1 असं लिहायचं आहे आपल्याला चालतंय. इथं ह्या टोटल याचं टोटल करायची जरूरत नाही. डॅश केला फ्रिक्वेन्सीचे माहित आहे पुस्तकातलं बघून लिहायचा. फ्रिक्वेन्सी काय सांगा 7 सांगा 7 18 12 12 का 10 किती 3 या सर्वांचं बेरीज करायचा. बघा बेरीज करता का मी करू दे 10 10 20 10 30 40 50 50 रे बेरीज 50 बेरीज झाला चालतंय का. आता काय करायचं बघ या दोघांचा गुणाकार करायचा 7 या दोघांचा गुणाकार करायचा 18 का 18 18 36 18 त्रिक 54 18 त्रिक 54 लिहू दे का 54. 18 1 जा 18 18 2 जा 36 18 3 जा 54 चालतंय का. 12 पंचान 60 12 5 जा 60 म्हणून लिहायचा. या दोघांचा गुणाकार 10 7 जा 70 10 7 जा 70 10 7 70 9 त्रिक 27 9 3 जा 27 या सर्वांचं बेरीज करायचं आपल्याला. बघा 7 18 आलं मी 18 ला 1 चाला 1 3 10 16 16 5 21 लिहिलं चालतंय का. मीन x बार इक्वल टू सूत्र माहिती आहे का 8वीला झालंय. मीन x बार मीन मराठीत त्याला आपण काय म्हणतो मध्य. मीन मराठीत मध्य x बार बरोबर समेशन ऑफ f i x i बाय समेशन ऑफ f i पण म्हणता येते किंवा n पण n पण आहे किंवा समेशन ऑफ f i दोन्ही पण एकच. याच बरोबर काय म्हणलं समेशन ऑफ f i. पुढी किमती पुढी टाकतेस का खाली पुढीच टाकू दे का. त्याची किंमत किती आहे बरोबर 218 भागिले 50 चालतंय का. जेव्हा हे 1 0 काढून टाकतो 1 अंक सोडून पॉईंट देतो बरोबर 41.8/5 याचं भागाकार करायचं आहे आपल्याला. याचं भागाकार लवकर करायचं आहे बघ 21.8 भागिले 5 गुण भागाकार कर 5 चौक 20 20
गेला 1 उरला हा पॉईंट आहे नाही वरी दिला वरचे घेतले 8 5 3 15 तेव्हा त्याच्यात ते 15 गेले 3 उरला तर पॉईंट दिला म्हणून 0 घेतला 30 मीन x बार बरोबर खाली पण दिल्यावर चालतंय मीन मध्य x बार बरोबर किती आले मुलींनो 4.36 तिथं बघायचं तिथं 36 अवर्स काय तिचं येस अवर्स म्हणजे मराठी तास असं लिहायचं आहे आपल्याला कळालंय बघा अवघड आहे सोपं आहे लई सोपं